नमस्कार मित्रांनो. आज आपण 10वा पाठ बघूया. मौर्यकालीन भारत. या पाठामध्ये आपल्याला चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांच्याबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. आणखी कलिंगच्या युद्धाबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशी होती, लोकजीवन कसे होते, याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे. आणखी मौर्यकालीन कला व साहित्याबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. भारताच्या इतिहासात मौर्यांचा कालखंड महत्वाचा आहे. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले. हे लक्षात घ्या. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले. सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपापल्या ताब्यातील प्रदेशात स्वतंत्र राज्यांची घोषणा केली. त्यांच्या सत्ता स्पर्धा सुरू झाली. ग्रीक सत्तेखालील भारतीय प्रदेशात ग्रीकांविरुद्ध उठाव सुरू झाले. त्या प्रदेशातील भारतीय राजांना एकत्र करून चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांशी युद्ध केले. चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांचा पराभव करून भारताच्या वायव्य भागात शांतता निर्माण केली. चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होय. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होय? चंद्रगुप्त मौर्य. हे लक्षात राहू दे, महत्वाचं आहे. मगधचा राजा धनानंद याच्या जुलमी सत्तेचा चंद्रगुप्ताने पाडाव केला. मगधवर सत्ता प्रस्थापित केली. मध्य प्रदेशातील अवंती व पश्चिमेकडील सौराष्ट्रापर्यंत त्याची सत्ता होती. आजच्या बिहारमधील पाटणा म्हणजेच पाटलीपुत्र ही त्याची राजधानी होती. चंद्रगुप्त मौर्य यांची राजधानी काय होती? पाटलीपुत्र म्हणजेच आजच्या बिहारमधील पाटणा. बाबिलोनचा ग्रीक राजा सेलुकस निकेटर याने भारतावर स्वारी केली. त्यावेळी चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केला. त्यामुळे काबूल, हेरात, कंदहार हे प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले. सेलुकस निकेटरने मॅगस्थनीस हा आपला राजदूत चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठवला होता. मेगस्थनीसने तत्कालीन भारताचे वर्णन लिहून ठेवले आहे. चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात राजपदाचा त्याग केला. त्याने जैन धर्म स्वीकारला होता असे मानले जाते. तो म्हैसूर जवळ श्रवणबेळगोळ येथे जाऊन राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला. बिंदुसार नंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 सुमारास मगधचा राजा झाला. सम्राट अशोक बद्दल माहिती बघूया. अशोक तक्षशिला व उज्जैनी या प्रदेशांचा राज्यपाल होता. तक्षशिला येथे झालेले बंड त्याने मोडून काढले. या ठिकाणी आपल्याला मौर्यकालीन भारत दाखवला आहे. बघा, जवळजवळ संपूर्ण भारतामध्येच मौर्य साम्राज्य होतं. फक्त काही काश्मीरचा हा भाग सोडला तर आणि पूर्वेचा हा भाग सोडला तर आणि दक्षिणेमधला काही भाग सोडला तर पूर्ण भारताचा प्रदेश मौर्यांचा होता. आणि बघा, पाकिस्तानचा सुद्धा भाग मौर्य साम्राज्यामध्ये येत होता. या प्रकारे हा नकाशा लक्षात राहू द्या. अशोकाच्या लेखांमध्ये त्याने देवानाम प्रिय, प्रियदर्शी राजा अशी पदवी धारण केलेली दिसते. अशोकाचे साम्राज्य पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस नेल्लोर, पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदी व उत्तरेस नेपाळ अशा विस्तृत प्रदेशात पसरले होते. हे एक लक्षात घ्या. अशोकाचे साम्राज्य दक्षिणेस नेल्लोर पर्यंत पसरले होते. कलिंगचे युद्ध बघूया. आपले साम्राज्य वाढवण्याच्या हेतूने अशोकाने कलिंगवर स्वारी केली. या युद्धात अशोकाला विजय मिळाला. परंतु त्यात झालेला भयंकर रक्तपात बघून यापुढे कधीही युद्ध न करण्याचा त्याने निर्णय घेतला. युद्धापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे हे सम्राट अशोकाला पटले. आपला उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सम्राट अशोकाने आपल्या राज्यात जागोजागी स्तंभ उभारले, शिलालेख कोरले. त्याचा सदाचारावर भर होता. सत्य, अहिंसा, भूतदया व करुणा ही तत्वे माणसाने आचरणात आणावीत. वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा असा त्याचा आग्रह होता. धर्मप्रसार बौद्ध धर्मातील तत्वांचा विचार करण्यासाठी अशोकाने पाटलीपुत्र येथे एक धर्म महासभा भरवली. या सभेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी योजना आखण्यात आली. त्यासाठी सम्राट अशोकाने भारताबाहेर इतर देशात बौद्ध धर्मोपदेशक पाठवले. त्याने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेस पाठवले. सम्राट अशोकाला सर्व धर्माविषयी आदर होता.
लोकोपयोगी कामे, प्रजेच्या सुखासाठी व कल्याणासाठी सम्राट अशोकाने अनेक कामे केली. माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे म्हणून दवाखाने काढले. अनेक उपयोगी अशा औषधी वनस्पतींची लागवड केली. रस्ते बांधले. वाटसरूंची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. वाटसरूंसाठी पाणपोयांची व्यवस्था केली. अनेक विहिरी खोदल्या. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.